राजीनामा देण्यापासून कोण त्यांना अडवत आहे? राजीनामा घेण्यापासून कोण मुख्यमंत्र्यांना अडवत आहे? काही राजकीय दबाव आहे का? काही युती धर्म हा वेगळा आहे का? काय नक्की आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. गुपित काय ह्याच्या मागे? बघा काय तुम्हाला सांगू, हे सगळे अडचणी आपल्याला वाटतायत, हे मीडियामधून येत आहे, लोक बोलत आहेत, राजकीय स्तरावर चर्चा होते आहे, पण राजीनामा काही घेतला जात नाही आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण संरक्षण येतं ना. हे कशासाठी होतं? पण पुढे काही करणार नाही सरकार, कारण सरकार ज्या मते बसलेलं आहे, ज्या बहुमताने EVMचं जे सरकार आहे त्यांना संरक्षण देतं आणि जेवढेही भ्रष्ट मंत्री असतील त्यांना संरक्षण देत राहिलं. आम्हाला पहिलं वाटलं होतं, आम्ही ओपनली कौतुक पण केलं होतं, त्याची एक अपेक्षा पण आम्ही म्हणून दाखवली होती की आता नवीन सरकार बसल्यानंतर सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, राज्याला एका चांगल्या रस्त्यावर नेऊ, आपण चांगल्या एका मार्गाने नेऊ पुढे. जिथेही आम्हाला वाटलं होतं की देवेंद्र फडणवीसजी भ्रष्ट लोकांना घेणार नाहीत, पण ज्या प्रकारे काही काही लोकांना वाचवलं जातं आहे, कुठेतरी विश्वासघात राज्याचा होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री डावसला जाण्याची तयारी करत आहेत. खरं तर मागच्या वेळेस सुद्धा मोठ्या घोषणा केल्या होत्या. एकच अपेक्षा आहे की गेल्या 2 वर्षात जे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायव्होर्सला जाऊन मजा मारून आले आणि 40-40 लोकांचं डेलिगेशन घेऊन गेले, पैशाची उधळपट्टी केली, तसं होणार नाही एवढी अपेक्षा आहे. एक दिवस उलटले तरी पालकमंत्री अजून कुठेही जिल्ह्याला सापडले नाही आहेत. हे पालकमंत्री की अजून कुठच्या मंत्र्यांनी काही कारभार सुरू केला आहे की नाही, कारण तसं पाहायला गेलं तर एकंदरच नुसतं त्या तिघांमध्ये, 3 पक्षांमध्ये तू मॅम आतल्या आत चालू असते, पण पुढे काय काम होत आहे का? आणि जर काम होत असतं तर आज आपल्या राज्याची परिस्थिती अशी नसती. आज आपण बघा ना, मुंबईमध्येच बघा, आजचा ट्रॅफिक किती भयानक आहे, पूर्ण हायवे भरलेले आहेत सगळे, कुठे काही शासन म्हणून काही दिसतंय का? पण जे चांगलं असेल त्याला चांगलं बोलायला पाहिजे, जे चुकीचं त्याला चुकीचं बोलायच पाहिजे ना. ह्यालाच लोकशाही बोलतात. आणि विरोधी पक्ष असताना आमची जबाबदारी अजून मोठी आहे की जे चाललं आहे ते सरकारच्या डोळ्यासमोर आणून दाखवायला लागतं. बीडची जी परिस्थिती झालेली आहे किंवा परभणीत जे झालं, मला वाटतं हे राज्यातली कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती खराब होत चालली आहे, हे मोठं लक्षण आहे. आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.